सामन्याचं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी ओम साई क्रिकेट असोसिएशनचे मनापासून ऋण व्यक्त करतोय। मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका। धन्यवाद। जाऊया। चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतो ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 महासंग्राम आणि जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। एक रंगतदार मॅच आपल्याला आणखी एक भेटीसाठी येते, जिथे SG वडवली स्पोर्ट्स वडवली आणि बाबा टायगर्स खेळे हे दोन संघ लढताना आपण पाहतोय मैदानामध्ये। ही देखील इंटरेस्टिंग मॅच आहे। मी म्हणेन की या मॅच वरती खूप काही डिपेंड आहे, कारण की इथून जर बाबा टायगर्स खेळ संघ जिंकते चौथी टीम आपल्याला क्वालिफायर होणारी दिसेल, पण जर ही मॅच SG स्पोर्ट्स वडवली जिंकली तर मग बॉल आउट तुम्हाला ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळेल। सो येणारे 2 ते 3 संघ जे आहेत ते वडवली संघावरती आता डिपेंड आहेत असंच म्हणावं लागेल। पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर जर बघितलं तर चुकी झाली, पण बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलाय। लॉंग ऑनचा खेळाडू अगदी लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला, चेंडूला गॅदर करेल आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्या टोटल 2 या आकड्यावरती। 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, हर्षद आणि त्याच्या समवेत विकीची जोडी। असं विसरून चालेल, विकीची अफलातून बॅटिंग मागच्या मॅच मध्ये झाली होती। सो विकी एक महत्वाचा खेळाडू ठरवू शकतो इथून या मॅच मध्ये। बॉल तयार, पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे। बॉल चालला पॉइंटला, 2 क्षेत्ररक्षक, दिशा बदलली चेंडूने आणि तदनंतर दशा देखील बदलताना पाहायला मिळतोय। बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता। संघ एकटा नाही लढत आहे, वडवली संघासोबत अजून 2 ते 3 संघ लढत आहेत, कारण की ते जर जिंकले तर मॅच मध्ये सगळे जिवंत आहेत। बोला तयार, पुढचाच बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांचा इशारा, चौकार। ओके, आताचं जर पॉइंट टेबल जर बघितलं गेलं तर सिच्युएशन अशी आहे, जर वडवली मॅच जिंकतीये तर खेळ संघाने वडवलीमध्ये होणार बॉल आउट, आणि जर खेळे संघ मॅच जिंकतीये तर क्लिअर होतोय चार्ट। चला आता जबरदस्त मुकाबला मैदानामध्ये आहे, म्हणजे अर्थात जर बघितलं ना तर इथे खेळे संघाला 2 जीवनदान आहेत, जिंकले तरी जीवनदान, हरले तरी जीवनदान। पण नॉकआउटची मॅच असेल, टीम वडवली स्पोर्ट्स वडवली संघाला SG स्पोर्ट्स वडवली संघ मैदानामध्ये पाहतोय आपण। धावसंख्या फलकावरती जर बघितलं गेलं तर जोडला गेल्या 12 या आकड्यावरती। टोटल चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत या षटकातील 5-12 धावा फलकावरती आहेत।
षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय पहिलं, जिथे आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले दुशांत आहे गोलंदाजीवरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला. विदाउट लॉस 12 धावा, ज्यामध्ये हर्षद बॅटिंग करतोय. 4 चेंडू 11 आणि विकी जो या मॅच मधला महत्वाचा खेळाडू ठरू शकतो तो बॅटिंग करतो 1 चेंडू 1 वरती. गोलंदाज तयार. लवा फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी फाईन खेळलेत आणि बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा पहा आपण खेळाडू कक्ष पाहू शकाल, जिथे SG वडवली स्पोर्ट्स वडवली संघाचे खेळाडू आपल्याला सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात. कारण की त्या मॅच मध्ये थोडंसं का होईना पण ते जिवंत त्यांना ठाऊक आहे. 16 धावा फलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा बरसायला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलताना हर्षदने खूप चांगली बॅटिंग केली आहे, ज्यामध्ये हर्षदच्या वैयक्तिक 15 धावा आपण पाहिल्यात आणि एका धावेवरती विकी खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती यावेळेस विकी स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज योगेश तयार. विकेटचा विचार करावा लागेल आता योगेशला, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात आणि अशाच प्रकारच्या इक्वेशन म्हणजे येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये पुढच्या 2 षटकामध्ये मिनिमम 25 जरी धावा आला तरी पण 40 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. खेळण्याचा प्रयत्न केला विकीने. इथे रनआउटची संधी असू शकते. गॅदर नाही करता आला. एक तर धाव बनवली आणि तदनंतर एका धावेवरती थांबवलं देखील गेलं. याच एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जोडल्या जातील 17 आकडावरती. पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती जर बघितला तर 17 आकडावरती विदाउट लॉस बनवला गेला. चेंडू क्रमांक 2 बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला. मिड विकेटला क्लिअर करताना इट्स अ यूज 6. ठाणे जिल्ह्याची मुलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढला देखील. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला 23 आकडावरती. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. योगेश गोलंदाजीवरती. पहिल्या षटकामध्ये विकेट नाही मिळाला, पण इथे विकेटचा विचार करावा लागेल, अन्यथा हे 2 फलंदाज एक मोठा टोटल बनवतील. बोल तयार. 3 षटकांची मॅच पाहतोय. चांगला बॉल आहे. चांगला लेंथ वरती ठेवला गेला चेंडू आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची समाप्त पाहायला मिळेल. षटकाराच्या तदनंतरचा हा पलटवार चांगला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा, तुम्हाला विकेट मिळवायची असेल ना तर तुम्हाला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल, कारण की अनेकदा आपण पाहिलं डॉट बॉलचा रेशो वाढला तर मग फलंदाज एक्स्ट्रा ऑर्डरनी करण्याच्या प्रयत्नात असतो आणि विकेट देखील गमावतो. सो निर्धाव चेंडू फार जास्त इम्पॅक्ट करतात. अजून एक चांगला बॉल आहे. चांगला संपर्क नाही तिथे होऊ शकला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, षटकार, डॉट आणि सिंगल, अशा प्रकारचे इक्वेशन आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 5 गोलंदाज तयार होता योगेश. धावा फळकावरती टोटल जोडला गेलात 24 आकडावरती. महत्वाची मॅच या दोन्ही संघांसाठी. खेळण्याचा प्रयत्न केला अगदी हलक्या गतीने. स्क्वेअर लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चपळाई फार चांगल्या पद्धतीने पाहिली आपण क्षेत्ररक्षकाची, कारण की चेंडूला वेगाने फेकी केली, त्यामुळे एका सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन वाढल्यात. आणि धावा फळकावरती आपण टोटल पाहतोय 25 विदाउट लॉस 25 धावसंख्येची एक पार्टनरशिप. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फार महत्वाची असते. तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बनवाल तितक्या चांगल्या पद्धतीने धावा तुम्ही अचीव करू शकता आणि तेच काम केलंय.
25 धावांची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. षटक क्रमांक जिथे प्रगती पथावरती दुसरं असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5. शेवटचा अंतिम चलो शेवटचा चेंडू देखील फेकून दिलाय 6 धावांकरिता आणि षटकाराने या षटकाचा दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना जे वडवली स्पोर्ट्स वडवली संघाने आता बनवला गेला 31-31 आकडावरती ट्रॅकवरती आलेत. रुळावरती गाडी आली आणि आता वेगाने धावायला सुरुवात केली. थांबवता येईल का? या संघाला थांबवावं लागेल. अन्यथा बघा तसं बघायला गेलं तर टीम बाबा टायगर्स केळे या संघाला 2 चान्सेस आहेत. ही मॅच हारले तरी त्यांना एक जीवनदान क्रिएट होतं बॉल आउटचा. पण बॉल आउट पर्यंत जायचं नसेल तर ही मॅच क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण की बॉल आउट अनेकदा पाहिलंय जरतरच आहे. बॉल आउट करणं आपल्याला सोपं वाटतं. बॉल आउट फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ती संधी निर्माण करायची नसेल तर इथं मॅच क्लिअर करावं लागेल. आणि त्याचे स्पोर्ट्स ही मॅच जिंकले तर त्यांना जीवनदान. धावसंख्या फळकावरती 31-31. बघा जर बॉल आउटची परिस्थिती आली मैदानामध्ये तर दोन्ही संघांना 3-3 चेंडू दिले जातील आणि हे 3-3 चेंडू हाताळण्यासाठी 3 वेगवेगळे गोलंदाज म्हणजे एक गोलंदाज एक चेंडू हाताळेल आणि 1 टॅप आहे. तुम्हाला डायरेक्ट हिट नाही करायचा. एक टप्पा तुम्हाला हिट करायचा आहे यष्टांवरती. ज्या संघाचे जास्त पॉइंट असतील तो संघ क्वालिफायर होईल. चला जय हनुमान मैदे संघाकडनं ऋतिक पाटीलला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. संवाद मॅचच्या दिशेने 2 षटकांचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल विकी खेळताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मिस फील्ड घडली आहे. दुसऱ्या धाब्याची कॉलिंग दिली जाईल का? आता सक्सेसफुली 2 धावा. पंचांचा इशारा चला जाऊया. तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल. या आमचे तिसरे पंच आपण चेक करूयात. SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट सिग्नल पंच कळवा. पंच सॉफ्ट सिग्नल कळवा. हॅलो चेक. तुमचा सॉफ्ट सिग्नल कळवा फक्त. सेफ आहे ओके. सॉफ्ट सिग्नल आहे सेफ. आपण करूया चेक. चला फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट आहे. चेक केलं. खूप आतमध्ये होती बॅट. पोचली नव्हती आणि म्हटलं होतं ना SK लाईव्ह एंटरटेनमेंट जर असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळतील. सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या जातील. चर्चेत आहे हा चॅनल देखील आणि तुम्ही देखील तुमच्याकडे कोणत्या स्पर्धा भरवत असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिशियल आपण ओनर पाहता शंकरजी गुळवी साहेब.
चला जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पहिलाच बॉलवरती जर बघितलं तर एक धाव कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग देताना रनआउटच्या माध्यमातून दुसरी धाव कंप्लीट झाली असती, पण ज्यावेळेस नॉन स्ट्रायकर एंड कडनं विकी स्ट्रायकर एंडला येत होते, लेट झाले कारण की मनामध्ये बनवली नव्हती दुसरी धाव देखील घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला तत्परतेने राहावं लागेल मैदानामध्ये ऍक्टिव्ह, कारण की अनेकदा मिसफील्ड होतं त्यामुळे दुसरी धाव देखील मिळते. पण ज्यावेळेस खेळले होते असं वाटत होतं की एकच धाव मिळेल, त्यामुळे त्यावेळेस नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन थोडासा टाइम वेस्ट जो घालवला ना, तो 1 ते 2 सेकंद थोडेसे मागे ठरले. पोचू शकले असते 2 धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये. आता विकेट मिळालाय. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि आता समीकरण जर बघितलं गेलं तर धावा फळकावर 32 आणि 1 ते गमवावं लागलं. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 3 जे शेवटचं अंतिम स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर आपण पाहतोय निशांत. बॅटिंग करू शकतो निशांत देखील. निशांत पश्चात बोलो तयार. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. It's high, huge and handsome 6. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं. 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या जातील. टोटल 39-39 आकडावरती, जिथे चेंडूंचा 3 खेळ समाप्त झाला. 39 धावा फळकावरती आहेत. मिनिमम 45 धावा मी म्हणेन की एक इनफ टोटल होऊ शकतो. 4 जब झाली या टीम जे वडवली स्पोर्ट्स वडवली संघ. आणि या मैदानावरती क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण म्हणतो ना की तुमची मानसिकता, तुमचा पॉझिटिव्हनेस किती आहे, त्यामुळे तुमचा खेळ देखील चांगला होत असता. इथे मानसिकता पडली तर मग पराभव. पुढचा बॉल बॅटची कडा आणि तदनंतर लॉंग स्टॉपला बॉल वेगाने येतोय. चला आपण या सुंदर ट्रॉफीज पाहतोय. क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 आणि 4, म्हणजे 4ही क्वालिफायर होणाऱ्या संघाला इथून ट्रॉफी मिळणार आहे. त्यामध्ये 3 नावं तर कन्फर्म झालेत ऑलमोस्ट, पण फक्त पोझिशन माहिती नाहीये. नावं 3 कन्फर्म आहेत. 4थ्या पोझिशनवरती कोण येणार आहे पाहावं लागेल. चला गोलंदाज यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी मिसफील्ड घडेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा बनवला. 3ऱ्या धावेची कॉलिंग फेकी नॉन स्ट्रायकर एंडला हवी आहे. 3 धावा चित्याच्या चपळाईनं. प्रेझन्स ऑफ माइंड बघा किती चांगल्या पद्धतीनं. एक होती तिथे दुसरी कन्वर्ट केली, दुसरी होती तिथे तिसरी कन्वर्ट केली. रनिंग बिटवीन द विकेट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर बघितले गेले तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट वरती असताना त्यावेळेस तुमची तालमेल, तुमची एकजुटता, तुमचा एकामेकावरचा असलेला विश्वास, कॉलिंग या सगळ्या गोष्टी फार जास्त इम्पॅक्ट करतात. आणि एक चांगला तालमेल दाखवला मैदानावरती म्हणून 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावा फळकावरती 46 शेवटचा अंतिम चेंडू. पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. षटक देखील समाप्त. 46 धावा फळकावरती जोडलात. विजयासाठी 47 धावांचं आहे आव्हान. चला 46 धावा बनवल्या. 47 धावांचं आव्हान दिलं गेलंय. मी नुकताच सांगतोय तुमच्या समवेत या उत्तरार्धामध्ये 47 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेज. विकेटचे 100 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत जे आपण देत आहोत. प्रतीकला मॅच समाप्त झाल्यानंतर घ्यायचं. ऋतिकला मॅच समाप्त झाल्यानंतर घ्यायचंय. मी नुकताच सांगतो तुमच्या समवेत आता या मॅचच्या उत्तरार्धामध्ये जॉईन होतील कुणालजी विषय. यस वेलकम कुणाल.
धन्यवाद. मोनिश सर देखील आमच्यामधून रजा घेत आहेत. आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपण पाहताय एक भिवंडीचा गोड आवाज. द व्हॉइस ऑफ झिडका मोनिश पाटील. एक सुंदर गोड आवाज. नक्कीच त्यांच्या आवाजानं आपण ही स्पर्धा पाहिली. आमच्यामधनं रजा घेत आहेत. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. नक्की इंटरेस्टिंग मॅच असेल, कारण की या मॅच मध्ये जर का वडवली संघानं विजय संपादन केला तर नक्कीच बॉल आउट घडेल. या दोन्ही मॅच मध्ये, या दोन्ही संघांमध्ये पॉइंट समान होतील. आणि पॉइंट समान झाल्यानंतर मात्र आम्ही सूचना आधीच केली होती की रन रेट कडे मात्र लक्ष दिलं जाणार नाहीये. चला फील्ड सजवायची आहे. आणि केल्ले संघ देखील विनंती असेल आतमध्ये आपण फलंदाज पाठवायचे. विनंती करतोय. शेवटचा दिवस आजचा स्पर्धेचा, कारण की गेली कित्येक दिवस मागील 1 वर्षापासून ओमसाई क्रिकेट असोसिएशननं हे गोड स्वप्न पाहिलं. आणि हे गोड स्वप्न या सुंदर देखण्या मैदानावरती साकार होतंय. खऱ्या अर्थानं या निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या मैदानावरती, एक देखण्या मैदानावरती, संपूर्ण मैदानावरती हिरवळ आपण पाहतोय. आणि या देखण्या चिकण्या अशा मैदानावरती ही संपूर्ण स्पर्धा साकार पडते. ओमसाई क्रिकेट असोसिएशननं पाहिलेलं एक गोड स्वप्न खऱ्या अर्थानं पार पडताना आपण पाहतोय. ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं, एक महत्वपूर्ण लढत या संपूर्ण लीग फॉर्मॅट मधील शेवटची मॅच आपल्या समोर रंगती आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय एच स्पोर्ट वडवली संघ आणि विपक्ष बाबा टायगर स्पोर्ट्स केल्ले संघ. एक महत्वपूर्ण लढत असेल. टॉप 4 मध्ये 3 संघ आधीच जाऊन ठेपले गेलेत. टॉप 4 मध्ये कोणता संघ जाईल, या 2 संघांपैकी एक संघ तो नक्कीच असेल. जर केले संघ विजय संपादन केला तर नक्कीच टॉप 4 मध्ये आपण मजल मारात. आणि नक्कीच जर वडवली संघानं एच स्पोर्ट्स वडवली इथनं मात्र मॅच जर जिंकली तर एक ट्विस्ट असेल. एक क्रिकेटचा महत्वपूर्ण नियम इथे वापरला गेलाय आयोजन समितीकडनं. बॉल आउट खेळवलं जाईल. दोन्ही संघांसाठी 3-3 बॉल असतील. 3 गोलंदाज 3 बॉल आणि बॉल आउट दोन्ही साईडनं खेळवलं जाईल. टॉप 4 मध्ये जागा मिळवायची, कारण खऱ्या अर्थाने याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा या वृत्तीप्रमाणे आपण येऊन ठेपलोय आजच्या महाअंतिम टप्प्यामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये गार असा वारा या मैदानावरती देखील सुटलाय. पावसात नाचणारा मोर आणि वाऱ्याचा जोर हे नेहमीच क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजांना मदत करत असतो. आणि या जोरला आपण जर पाहिलं या स्ट्राईक एंड वरनं खऱ्या अर्थानं खूप सारी मदत मिळत असते. आणि या मैदानावरती या साईडनं फलंदाजी करत असताना अनेक फलंदाजानं कित्येक षटकार लगावलेत. एका मॅच मध्ये देखील आपण पाहिल्यात 5 षटकार देखील या स्ट्राईकनं आले आहेत. यावेळी मात्र मॅचला झाली आहे सुरुवात. डॉट बॉल आलाय, पहिलाच बॉल डॉट. नक्कीच मॅच इज ऑन. वडवली संघ विजय संपादन करायचंय. एक पॉझिटिव्ह थिंकनेस मैदानावरती दाखवावी लागेल. टार्गेट असेल प्रत्येक विकेटसाठी तन्मयसाठी आलेत 101 रुपयाचं कॅश प्राइज. फटका सजलाय, हवेमध्ये चेंडू आलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट होते डाऊन. धक्का क्रमांक पहिला केल्ले संघ. मोठा हादरा लागतोय. दुष्यंत नावाचा वाघ परततोय. दुष्यंतला आपण खऱ्या अर्थानं पाहिलंय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये एक चांगली खेळली आतापर्यंत. आणि मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील तिकडे लागलाय. तन्मय बालातरे साहेब यांच्याकडनं तब्बल, तन्मय यांचे वडील यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक विकेट मागे. आणि मात्र एक विकेट देखील डाऊन झाले. विकेटचं पतन झालंय. एक धावफलकावरती आपण पाहताय स्कोर ऑन दी बोर्ड 1 विकेटला 0. आतापर्यंत धावफलक खोललं गेलं नाहीये. बॅकफुटवर चालतोय देखील संघ, परंतु जबाबदारी घेण्यासाठी कर्णधार स्वतः संदीप पाटील, एक मोठं नाव या संपूर्ण असोसिएशन मधलं, एक मोठा बलाढ्य असा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कुठेतरी तिकडे आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंड वरती गोलंदाजानं एक वेगळी शैली वापरली, स्वतःला अडवलं. मात्र आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंड वरती कसं घडलंय. या अशा प्रकारचे चित्र आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी नक्कीच आठवण होते सर अश्विन सरांची.
या मॅचच्या दिशेनं खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये घेतला, लॉंग ऑफला उडवला, क्षेत्ररक्षक ते दाखल आहेत. सुरेख 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 क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला चुकी झाली. परंतु येतोय 4 धावांसाठी 4 चौकार. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जाऊया पाचच्या दिशेनं. काय फटका सजवला होता. संदीप सरांच्या बॅट मधनं एक चौकार जरूर आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. फुलटा चेंडू कव्हरच्या गॅप मध्ये सिलेक्शन केलाय. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय 4 चौकार. समुद्रात तुम्ही जहाज घेऊन निघालात की वादळाची पर्वा करायची नसते. तसंच कोणतंही काम हाती घेतलं की परिणामाची चिंता देखील करायची नसते. परिणाम काय असेल माहिती नाही, ठाऊक नाही. मॅच कोणत्या अँगलला कधी कुठे काय होईल हे मात्र सांगता येत नाही. परंतु हाती काम घेतले, स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीवरती मी स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी नक्कीच प्रत्येक बॉल वरती धावा वेचण्याचं काम करेल. संदीप पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील 2 बॉल वरती 2 चौकार लगावलेत. धाव फलक भरकन जाऊन पोहोचलोय 8 या आकड्यावरती. क्लासिक फटकेबाजी झाली आहे. जसा प्रकारचे चेंडू येतात आणि तशाच प्रकारची क्लासिक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चौकार आलेत गोलंदाजी मार्क वरती. तन्मय पुन्हा एकदा तयार. फटका सजला. यावेळी मात्र मिस टायमिंग झालंय. स्लीप मध्ये ते क्षेत्ररक्षक दाखल आहेत. नक्कीच एक धाव मिळवली जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये शेवटपर्यंत चेंडू जाऊन दिला, कारण चुकीला माफी नाहीये आणि चुकी या मोमेंटला मात्र होऊन चालणार नाहीये. स्ट्राईक एंड वरती आपण आता पाहू शकता ऋतिक आलाय. नक्कीच या संपूर्ण संघाचा आयकॉन खेळाडू. नक्कीच ऋतिकवर देखील जबाबदारी असेल. 47 धावांचं आव्हान ठेवलंय आणि या 47 धावांपर्यंत जाऊन पोहोचायचंय आणि ती जबाबदारी संदीप सर आणि ऋतिक वरती देखील असेल. तर मग पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. पैदल चल रहा हूं. ऋतिक देखील नक्कीच म्हणत असेल अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इंतहाम बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी आहे. नक्कीच अजून बरंच असं पल्ला गाठायचा आहे. 47 धावा जमवायच्या आहेत. आपण पाहिलं पहिलं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला 3 चौकार लगावल्यात, 1 सिंगल, अशा तब्बल 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमवल्या गेल्यात. 1 विकेटचं देखील पतन झालंय. दुष्यंत नावाचा वाघ परतलाय. त्यानंतर मात्र कुठेतरी धावफलकाला गती देण्याचं काम संदीप पाटील आणि ऋतिक या 2 फलंदाजानं आपल्या खांद्यांवरती ही जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी तर घ्यावी लागेल, कारण क्रुशियल मोमेंटला मॅच येऊन पोहोचली आहे. या संपूर्ण लीग फॉर्मॅट मध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि निर्माण केलेलं अस्तित्व कायमस्वरूपी जर टिकवायचं असेल तर ही मॅच मात्र महत्वाची आहे. या मॅच मध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे. कारण की जर एका बाजूला आपण पाहिलं एच स्पोर्ट वडवली संघ चांगला खेळ आतापर्यंत तरी देखील केलाय. संपूर्ण लीग फॉर्मॅट मध्ये देखील आपण पाहिलंय. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना सूचना असेल आपल्याला ती ग्रँड फिनाले केलं पाहिजे. सेमीफायनल 1 असेल, सेमीफायनल 2 असेल.
क्वालिफायरची देखील मॅच असेल. चला मित्रांनो, विनंती करतो टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचायचंय दोन्ही संघाला. दोन्ही संघांनी स्वप्न तर पाहिलंय, कोणत्या एका संघाचं मात्र स्वप्न पूर्ण होईल आणि एक ट्विस्ट नक्कीच येईल. जर वडवली संघ विजय संपादन केला तर नक्कीच बॉल आउट खेळवला जाईल. चला विनंती करतोय कांदली गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व महेश पाटील साहेब आपलं देखील शुभागमन झालंय. विनंती करतोय महेश पाटील साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. महेश पाटील वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेला. काय घडेल काय बिघडेल आपण पाहता. स्ट्राईक एंड वरती बॅटर संदीप पाटील सरांना नक्कीच आतापर्यंत वैयक्तिकरित्या 9 या आकड्यावरती खेळतायत. 2 चौकार 1 सिंगल अशा वैयक्तिक 9 धावा जमवल्यात. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ऋतिकला 1 चौकाराच्या मदतीने 4 या आकड्यावरती खेळतोय. चला दोन्ही संघांना सूचना असेल स्पीडअप करायचंय, कारण मॅच मध्ये ट्विस्ट येणार आहे. जर वडवली संघ विजय संपादन केला तर नक्कीच एक मोठी ट्विस्ट, एक मोठी लढत, बॉल आउट खेळवला जाईल दोन्ही संघांसाठी. यावेळी मात्र मोठा ब्लास्ट करण्याच्या नादामध्ये गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस. यावेळी मात्र स्विंग अँड मिस नक्कीच झालंय. डॉट बॉल आलाय. प्रेशर नक्कीच असेल संदीप पाटील वरती देखील. इथनं कुठेतरी मॅच फिनिश करायची आहे. सुरुवात तर चांगली लाभली आहे. येणारे 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सरासरी प्रत्येक ओव्हर मागे असेल 17 धावांची, परंतु पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी लागेल. मानसिकता नक्कीच क्रिकेटच्या मैदानात कारणीभूत ठरत असते. फटका सजवलाय आडव्या बॅटनं, डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेटला तिथे दाखल होते. येईपर्यंत चेंडू फेकी होईपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आणि आपण पाहताय धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात तब्बल 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. ऋतिकला मात्र आता स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. मॅच जर फिनिश करायची असेल येणारे 33 धावा 10 बॉल मध्ये जमवायच्यात. कुठेतरी व्यर्थ आलाय. पुन्हा एकदा यावं लागेल गोलंदाजी मार्क वरती, पुनरागमन करावं लागेल. खऱ्या अर्थानं बॅटरसाठी एवढं नक्कीच म्हणेल. आता मात्र श्वासावरती स्वार व्हावं लागेल. संघर्षाची वाट आता मात्र तुम्हाला प्रज्वलित करावे लागेल आणि यशाचा ज्वालामुखी मुठीत घ्यावा लागेल. यावेळी मात्र आलाय एक डॉट बॉल, कमबॅक, सुरेख गोलंदाजी. गोलंदाजीचा क्लास, दर्जा, सराव, मेहनत सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सूरज माली खऱ्या अर्थानं कालच्या दिवसातील हिरो आणि आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने हिरो सूरज माली. वन मॅन आर्मी देखील ओळखला जातो. एके हाती किल्ले लढवणं त्याला देखील ठाऊक आहे. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक. पंच वलतील का? यास पंच वलतायत. पंचांचे हात असतील जमिनीला समांतर. चेंडू असेल अवांतर. धावफलकावरती आपण पाहत आहे धाव एक ऍड केली जाईल. इनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो अंतिम, पंचांचा निर्णय असेल अंतिम. चला विनंती करतोय नक्कीच 3ऱ्या पंचांकडे मात्र आमचे पंच जात आहेत. विनंती असेल सर्व संघांना आमचे पंच इनफिल्ड अंपायर 3ऱ्या पंचांकडे जात आहेत. संघासाठी हा रिव्ह्यू नसेल, 3ऱ्या पंचांमध्ये कुठेतरी जावं लागेल. चला 3रे पंच या आपण. वाईट साठी असेल रिव्ह्यू. तिसरा पंचांच्या भूमिकेत देखील आमचे 3रे पंच लागले आहेत. निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन इज पेंडिंग.
नक्कीच व्हाईट बॉल, तिसरे पंच कलत आहेत, नक्कीच व्हाईट बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती यावं लागेल, पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल, पुन्हा एकदा त्याच अँगलनं त्याच मार्गानं हा चेंडू हाताला लागेल. एक डॉट बॉलची नक्कीच आशा होती, परंतु तो डॉट बॉल आला नाहीये. धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहत आहे धावफलक ऍड केलं जाईल. फलंदाजी करत असताना आपण ऋतिकला पाहतोय आणि संदीप सरांना देखील पाहतोय. संदीप सर देखील जबाबदारीपूर्वक खेळी केले आतापर्यंत देखील. वैयक्तिकरित्या जर आपण पाहतोय संदीप सरांना 10 या आकड्यावरती खेळतायत. तब्बल 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावा आतापर्यंत जमवल्यात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ऋतिकला. ऋतिक वैयक्तिकरित्या तब्बल 4 या आकड्यावरती खेळतोय. जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी मात्र कुठेतरी पार पाडावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये तब्बल 13 धावा तर मिळाल्यात. 47 धावांपर्यंत जायचंय, मोठं आव्हान आहे. परंतु क्रिकेटच्या पटलामध्ये या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशक्य असं वाटणारं टार्गेट आजपर्यंत तरी वाटलं नाहीये. चला स्पीडअप करायचंय, जास्त विलंब घेतला जातोय. वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय मी. विनंती करतोय दोन्ही कर्णधार. विकेटच्या मागे आपण पाहू शकता विगी पारगडे कर्णधार आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता बाबा टायगर संघाचे कर्णधार संदीप पाटील देखील जबाबदारी घेतली आहे आणि ती जबाबदारी पार पाडतील का पाहणं गरजेचं असेल. चला पुन्हा एकदा आपण पाहतोय हा महासंग्राम. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्यामध्ये असफल ठरतायत. डॉट बॉल आलाय, जरूर जरूर कमबॅक केलाय. खऱ्या अर्थानं याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात सातत्य आणि याला म्हणतात सराव. पुनरागमन कसं असावं तर ते अशा प्रकारे त्याच लेंथ मध्ये त्याच व्हेरिएशन मध्ये चेंडू हाताळला गेला, थोडासा ऑफ स्टंपच्या जवळ आणला गेला आणि पिच केला गेला. परिणामी डॉट बॉलची सांगता झाली आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय सूरज माली गोलंदाजी ट्रॅक वरती. कुठेतरी व्यर्थ येते. चला पुन्हा एकदा तयार होतील सूरज माली. समोर असेल ऋतिक. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी मात्र कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन. स्तब्ध ठेवलंय आतापर्यंत देखील. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच पंच आमच्यापर्यंत कळवतील. लेग बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव. नक्कीच ही लेग बायच्या स्वरूपात मिळालेली धाव आपण ना बॅटरच्या खात्यामध्ये ऍड करतो ना गोलंदाजाच्या खात्यामध्ये. ती फक्त धाव चोरटी मानली जाते. संघाच्या धावफलकावरती ती धाव ऍड केली जाईल. आपण पाहत आहे स्कोर ऑन दी बोर्ड 1 विकेट लॉस 17. 16 या आकड्यावरती 16 सॉरी मित्रांनो 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 आतापर्यंत जाऊन पोहोचल्यात धावा. चला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वाघ असेल स्ट्राईक एंड वरती. विमर चेंडू हाताला गेलाय. मोये मोये क्रुशल मुवमेंटला येत आहेत. 9+4 धावा अशा 5 धावा असतील आणि पुढचा बॉल असेल संदीप सरांसाठी. फ्री हिटचा कॉल. नक्कीच फ्री हिट देखील आलाय क्रुशल मुवमेंटला. 9+4 धावा. नक्कीच नो नो मोये मोये घडत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय कशा प्रकारे चेंडूवरती कुठेतरी नियंत्रण राहिले नाहीये. बोट देखील फिरवली होती परंतु चेंडू हातामध्ये निसटला जणू काही आणि तो अशा ठिकाणी पिच झाला की तिथे मात्र पंच नो चेंडू घोषित करतायत. नक्कीच धावफलकावरती आपण पाहताय या 5 धावा देखील ऍड केल्या गेल्या आणि तब्बल 21 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 5 धावा नक्कीच किल्ले संघाच्या धावफलकावरती कुठेतरी जमा झाल्यात. चला गोलंदाजी मार्क वरती सूरज माली पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू उचलला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दाखल आहेत. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हरी येतोय सुरेख एक षटकार. चेंडूमध्ये समीकरण असेल 20 धावा बळवायच्यात. 6 चेंडू 20 धावा. समीकरण जितकं अवघड वाटतंय तितकंच सोपंही आहे कारण की या टेनिस क्रिकेट विश्व आहे. या टेनिस क्रिकेट विश्वाच्या पडद्याआड कधी असं काय घडेल काही मात्र सांगता येत नाहीये.
चला स्पीडअप करायचे दोन्ही संघांना विनंती करतोय. धावफलकावरती आपण पाहताय 27 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. एक मोठी कॅश प्राइजची अनाऊन्स होतीये. सूचनेकडे लक्ष असू द्या. ऋतिक पाटील जर मॅच या ठिकाणी विन करून दिली तर नक्कीच संपूर्ण महिंदे संघाकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज ऋतिक पाटील साठी लगावलं गेलाय. लक्ष असू द्या. ऋतिक पाटील जर मॅच जिंकून दिली या मोमेंट मधनं येणारे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 20 धावांची आव्हान आहे. वडवली संघ जर 20 धावा डिफेन्स केल्या तर नक्कीच एक क्रुशियल मोमेंट, एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बॉल आउट आपण नक्कीच खेळवू, परंतु ऋतिक पाटील वरती कॅश प्राइज लगावलं गेलंय. या स्ट्राईकने मात्र आपण पाहतो या बाजूने खेळत असताना मैदानाच्या फार कमी वेळेला या धावा डिफेन्स केल्या जातात, कारण की वाऱ्याचा जोर या बाजूनं फक्त लेफ्टी बॅट्समनला मदत करत असतो. राईटी बॅट्समन आपण पाहतोय ऋतिक पाटीलला स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती असतील गोलंदाज रोहन माली गोलंदाजी ट्रॅक वरती. चला दोन्ही संघांना असेल सूचना, कर्णधार जास्त विलंब करताय आपण. गेम इज ऑन. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं आव्हान. या 20 धावा या 6 बॉल वरती डिफेन्स केल्या जातील का? ऋतिक पाटील साठी असेल संपूर्ण संघाकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. फटका सजलाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. होते चुकी का असं म्हटलं जातं, नजर हटी दुर्घटना घटी. ते चित्र आपण पाहिले मैदानामध्ये. एक मोठी विकेट होती, मोठा गलाला लागला असता मासा, परंतु कुठेतरी जीवनदान लाभलंय. अशा प्रकारचे ज्यावेळेस झेल सुटतात त्यावेळेस मात्र कुठेतरी मॅच देखील निष्ठत असते हातामधनं. हरकत नाहीये, मॅच मध्ये कमबॅक नक्कीच केलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण रोहन मालीला पाहतोय. समोर असेल एक मोठा अनुभवी वाघ संदीप पाटील, द मॅन फ्रॉम केले. फटका सुरेख दमदार बॅटच्या रडार मध्ये हवेच्या झोक्यानं चेंडूला भिडवून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरनं येतोय 6 षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो. डीजे नक्कीच क्रुशियल मोमेंटला मॅच जाऊन पोहोचली आहे, परंतु जर वडवली संघ विजयी झाला एच स्पोर्ट्स वडवली तर नक्कीच बॉल आउट खेळवला जाईल. आणि या ठिकाणी जर बाबा टायगर स्पोर्ट्स केले विजयी संपादन केला तर टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. टॉप 8 संघांपैकी टॉप 4 मध्ये जाऊन स्थान आपलं निर्माण करायचं आहे आणि यासाठी ही लढत केली जाते. चला खरिवली संघाचे स्पॉन्सर आणि पाचगाव संघाचे स्पॉन्सर आणि कर्णधार देखील विनंती करतोय आपण देखील यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघ मालक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. चला मॅचच्या दिशेने जातोय. मॅच मध्ये एक ट्विस्ट आलाय. संदीप पाटील सरांच्या बॅट मधनं एक षटकार आपण पाहिलाय आणि मात्र समीकरण बदललंय. समीकरण असेल येणारे 4 बॉल आणि विजयासाठी फक्त 13 धावांची गरज असेल. 2 मोठे फटके आणि केल्ले संघ विजयाच्या उंबरड्यावरती जाऊन पोहोचेल. आणि परंतु जर डॉट बॉल आला, सचिन भोईर घोटावडे गावचं एक विद्यमान व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, युवा दातृत्व, एक विद्यमान व्यक्तिमत्व. चला सचिन साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. फटका यावेळी देखील दमदार. गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय षटकार. खडकते आहे. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने या साईडनं आपण जर खेळपट्टीचा विचार केला तर लेफ्टी बॅट्समनला जास्त फायदा होत असतो, परंतु जशा प्रकारे बॉल येतात तशा प्रकारचे जर खेळणारे फलंदाज असतील, ज्या फलंदाजाची ऑफ साईड जितकी स्ट्रॉंग असेल त्या फलंदाजाला मात्र या स्ट्राईक वरनं देखील या बाजूने देखील खेळपट्टी मदत करत असते. आणि तीच मदत आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील सरांना भेटते. 2 लगातारचे चेंडू ऑफ बाहेर पिच केले गेले, एकदम समोर ठेवले होते आणि षटकार लगावलेत. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी असतील 7 धावांची गरज. 3 बॉल 7 धावा विजयासाठी. कोणता संघ या टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. एक संधी निर्माण केली वडवली संघानं देखील. जर या ठिकाणी मॅच जिंकली तर मात्र बॉल आउट घडवलं जाईल.
परंतु जर बाबा टायगर्स 11 केले संघ विजय जर झाला आपण तर नक्की टॉप 4 मध्ये इंटर होईल. आणि नक्कीच या ट्रॉफ्या आपण पाहत आहे नजरेसमोर. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची आणि 3 संघ आधीच टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेत. आपलं नाव टॉप 4 मध्ये जाऊन नमूद केलंय. चौथा संघ कोण असेल ते पाहणं गरजेचं. येणारे 3 बॉल सांगून जाईल कोणता संघ टॉप 4 मध्ये आपलं स्थान निर्माण करतोय. 3 बॉल विजयासाठी गरज असेल 7 धावांची. 3 बॉल 7 धावा मिळवायच्या. आतापर्यंत मागील 2 बॉल वरती चला स्पीडअप करायचंय. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत. षटकारांची हॅट्रिक आणि मॅच घडवली जाईल का. 3 बॉल 3 खऱ्या अर्थानं मागील ओव्हर मध्ये देखील 1 षटकार. 3 बॉल 3 आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 3 बॉल 7 धावांची गरज. महेंद्र सिंग धोनी सरांच्या स्टाईलनं मॅच फिनिश केली जाईल का. फटका सुरेख समोरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. फील्ड होईपर्यंत चुकी होती आहे. फील्ड होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. नक्कीच ट्विस्ट येत आहे. मॅच अजून संपली नाहीये. एक तेरी एक मेरी कुठेतरी कमबॅक केलाय. धावा अडवल्यात. 2 धावा जरूर भेटल्यात परंतु रोहन माली कुठेतरी कमबॅक करून देतोय. चला पंच, तिसरे पंच या आपण बाउंड्री लाईन वरती चेक केले जाईल. पंचांसाठी हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी आमच्याकडे इशारा कळवलाय. नक्कीच असं म्हटलं जातं संपत नाही युद्ध तोपर्यंत चमकवत जावी पात्याची धार. राहील नशीबही गाफील तेव्हा नेमकी साधावा विजयी वार. आणि तोच विजयी वार मात्र आता इथे साधायचा आहे. येणारे 2 बॉल 5 धावा मिळवायच्यात. अजूनही निर्णय येणं पेंडिंग आहे. डिसिजन इन पेंडिंग. तिसरे पंच आमचे लागतायत कामाला. चला फील्ड सजवायची आहे. वडवली संघ विनंती करतोय. एच स्पोर्ट्स वडवली संघ आपले कर्णधार आपले इकडे बॅटर पाहता आपण ते देखील इकडनं विनंती करतात फील्ड सजवायचे. विलंब होतोय. संपूर्ण दिवसभरामध्ये आमच्या समवेत देखील आमचे स्कोरर जोडले गेले होते वडवली संघाचे. आपण स्क्रीन वरती पाहतोय चौकारासाठी धावा अडवल्या गेल्यात का हे पाहणं गरजेचं असेल. समीकरण मात्र बदलेल. जर चौकार आला तर मात्र कुठेतरी मॅच एके हाती येईल. किल्ले संघ विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय आणि म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत धार चमकवायची आहे. काय घडलंय. नक्कीच धावा अडवल्या गेल्यात. 2च धावा भेटतील. चौकार अडवला गेलाय. क्रुशियल मोमेंटला चांगली फिल्डिंग झाली आहे. म्हटलं जातं आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल हे मात्र सांगता येत नाहीये. आणि आयुष्यात बदलत असलेली वेळ आणि मैदानात बदलत असलेला खेळ जर आपल्याला मुठीत ठेवायचा असेल तर नेहमी आपल्याला सावध सतर्क आणि सजर्क राहायचं आहे. हे मात्र गरजेचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. एक चित्त्याच्या चिपळाईनं तिथे 2 धावा अडवल्या गेल्यात. चला विनंती करतोय आयोजन समितीची वारंवार सूचना येते. चला फास्ट केलायचे. थोडीशी विनंती करतोय. विकीजी वारगडे आपण देखील कर्णधार आहात. संदीप पाटील आपण देखील कर्णधार. विनंती करते थोडासा स्पीडअप करायचा आहे. ग्रँड फिनाले आजच्या दिवसभरामध्ये खेळवायची आहे. महाअंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय. खऱ्या अर्थानं याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा या वृत्तीप्रमाणे महाअंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे मॅच. 2 बॉल 5 धावांची गरज. फटका सुरेख सजवलाय. मिड ऑनला तिथे क्षेत्ररक्षक दाखल. ढेल टिपली आहे मात्र कुठेतरी मॅच संपली आहे. ही झेल नाहीये तर मॅच वरती पकड मिळवली आहे. मात्र समीकरण बदललंय. क्रुशियल मोमेंटला एका अशा वेळी विजयी वार साधायला गेले आणि त्यावेळी मात्र विकेटचं पतन झालंय. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करेल. शेवटच्या मोमेंटला कशा प्रकारे झेल टिपली आपण पाहू शकता स्क्रीन वरती. शेवटपर्यंत नजर मिळवली चेंडूवरती आणि मात्र झेल टिपली गेली. चला वडवली संघ विनंती करतोय. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. चौकार मात्र इथनं जर आला चौकार मात्र जर आला वडवली संघ या ठिकाणी विजय संपादन करेल आणि बॉल आउट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. नक्कीच संदीप सरांचं देखील कौतुक. चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल केली. एक वाघ मैदानाच्या बाहेर आपण पडताना पाहतोय. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रंगत जी घडली आहे ती संदीप सरांच्या बॅटमुळे. लगातार 2 षटकार नंतर मग देखील एक सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षण दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाला. धावा अडवल्या गेल्या.
चला विजयासाठी 1 बॉल आणि 5 धावांची गरज. अशा वेळेच्या मॅचेस आपण या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी पाहत असतो त्यावेळी कुठेतरी मात्र गोलंदाज आपलं वर्चस्व नेहमी दाखवत असतो. चला विनंती करतोय विजयी वार मात्र साधायचा आहे. मॅच अजून संपली नाहीये, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये हे दाखवायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर विनंती करतो फील्ड देखील सजवायची आहे. 1 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 5 धावांची. चौकार जर आला तर मॅच वडवली संघ या ठिकाणी विजयी होईल, कारण या स्पर्धेचा महत्वाचा नियम कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या नियमामुळे जर चौकार आला वडवली संघ विजयी आणि या मॅच मध्ये बॉल आउट आपण घडवू. आणि जर मात्र षटकार आला, एखादा विमर बॉल एखादा वाईट बॉल आणखी या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. काय घडेल काय बिघडेल पाहूया आपण या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. रोहन माली पुन्हा एकदा तयार. समोर असेल बॅटर. 1 बॉल 5 धावांची गरज असताना निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. खऱ्या अर्थानं हा विजयी वार साधला गेलाय. चला बॉल आउट साठी देखील दोन्ही संघांनी तयार राहायचं. एक वेगळं चित्र घडेल नक्कीच. सुरेख सुरेख गोलंदाजी कमबॅक याला म्हणतात खऱ्या अर्थानं. असं म्हटलं जाताना सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये एकच समानता असते. उशिरा जाग येणाऱ्यांना चला विनंती करतोय फक्त प्लेइंग 11 आपण देखील बाहेर यायचंय.